ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. जय हिंद सन्मानमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आज त्या सगळ्या शौर्याला उजाळा देतोय ज्या दिवशी म्हणजे 16 डिसेंबर 1971 या दिवशी आपल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यांना त्यांच्याच भूमीवरती गुडघे टेकायला लावले. याचविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ब्रिगेडियर अजित आपटे, ब्रिगेडियर प्रकाश गोगले. मला ब्रिगेडियर प्रकाश गोगले यांच्याकडे जायचं आहे. सर, आपण या पॉईंटपर्यंत आलेलो होतो की नंतर पुढे आपण युद्ध जे आहे ते कंटिन्यू ठेवलं, पण पुढे नेमकं काय घडलं? त्याच्या अगोदर मला थोडं सांगायचं होतं की आम्ही जून पासूनच ईस्ट पाकिस्तानमध्ये होतो आणि आमच्या पुढे मुक्तीबाहिनी होती आणि जून ते सप्टेंबरपर्यंत आम्ही सिलिगुरीच्या पाचागड सेलियंटमध्ये होतो आणि मग त्याच्यानंतर मग हिलीला गेलो. आणि जसं तुम्ही ते मशहूर गाणं सुनावलं आम्हाला, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, काय कोणाची भीती, आमच्या काय आम्हाला काय कोणाची भीती. तसेच आमचे जे होते सर्वात जबरदस्त सरदार जे आमचे होते ते महाराष्ट्रीयनच होते. त्यांचं नाव होतं मेजर मांजरेकर, मेजर अरुण मांजरेकर. सर, मी जर चुकत नसेल तर आपण दोघंही शिवाजी मिलिटरी स्कूलमधनं आहात पुण्यावर, म्हणजे हा योगायोग फार सुरेख आहे. हो बरोबर. सुरुवातीला मी शिवाजी मिलिटरी स्कूलमध्येच होतो. पण मला हे सांगायचं की मेजर मांजरेकर जे होते ते आमचे लीडिंग कंपनी कमांडर होते. बरं. आणि ते सुद्धा इकडचेच होते, मुंबई पुण्याचे. आणि त्यांनी जी लढाई केली ते ही वॉज लीडिंग असॉल्ट कंपनी कमांडर अल्फा आणि ब्रावो कंपनीमध्ये. आणि त्यांनी सुरुवातीला जेव्हा लढाई सुरू झाली, पाकिस्तानी 4 फ्रंटियर फोर्स होती आणि आमची इन्फंट्री बटालियन म्हणजे हँड टू हँड सगळी कॉम्बॅट. सगळ्यात जास्त कॉम्बॅट जो आहे ते इन्फंट्री करते, अगदी हँड टू हँड कॉम्बॅट होती. आणि त्याच्यामध्ये अरुण मांजरेकर सर्वात पुढे होते. जेव्हा फायरिंग सुरू झाली तेव्हा बाकीचे ट्रूप्स जे आहे ते खाली बसले आणि अरुण मांजरेकर साहेब उठले आणि त्यांनी बाकीच्या ट्रूप्सना सांगितलं फॉलो मी. आणि त्याच्यामुळे ते सगळे पुढे गेले ते. आणि त्यांनी 2 बंकर डिस्ट्रॉय केले आणि त्याच्यानंतर त्यांना मशीन गनचा बस मिळाला छातीमध्ये आणि ते तिथेच पडून राहिले. पण ते ही रिफ्यूज टू बी इव्हॅक्युएटेड आणि त्या ह्याच्यामध्ये ते मारले गेले. त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे परमवीर चक्रसाठी रेकमेंड केलं होतं, पण असं होतं की काही ना काहीच मिळत नाही. अरुण मांजरेकर दो ही डिझर्व्ड परमवीर चक्र, त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांच्याबरोबर 2 अजून शिलेदार होते, सेकंड लेफ्टनंट सामरा आणि सेकंड लेफ्टनंट गुप्ता म्हणून. आणि ते सुद्धा जबरदस्त लढले. जवान सुद्धा त्यांच्याबरोबर होते, ते सुद्धा जबरदस्त लढले. आणि आपण मग दुसऱ्या क्षेत्रावरती ताबा आपण मिळवला होता त्या क्षणाला. सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. मला ब्रिगेडियर अजित आपटे सरांकडे पण जायचं आहे. सर, आपण सांगत होतात की एका टप्प्यापर्यंत आपण युद्ध लढत पुढे गेलात, मग नेमकं पुढे काय घडलं? असं झालं की जेव्हा लढाई सुरू झाली 3 डिसेंबरला, 5 डिसेंबरला आम्ही झिंगरगाछच्या म्हणजे जेसोरकडे रवाना झालो. बोरिंडाची लढाई झाली 29 नोव्हेंबरला, पण अल्टिमेटली बोरिंडा कॅप्चर केला आमच्या 4 सीख बटालियननी. त्याला आम्ही खूप जबरदस्त मदत केली आर्टिलरीची. 5ला संध्याकाळी मी तराफ्यावर माझे 3 गन घेऊन गेलो, कारण इन्फंट्री क्रॉस झाली होती असॉल्ट बोटमध्ये. त्यावेळेस पूल अजून बनायचा होता. आणि 5 तारखेला संध्याकाळी आम्ही कबाडाक रिव्हर झिंगरगाछच्या पाशी क्रॉस करून जेसोरकडे निघालो. बाकी माझी रेजिमेंट आली संध्याकाळी. आणि 6 तारखेला आम्ही जबरदस्त गोळाबारी करत होतो जेसोरवर. आमची 32 इन्फंट्री ब्रिगेड, 42 इन्फंट्री ब्रिगेड आणि 350 इन्फंट्री ब्रिगेड माझी होती. आम्ही सगळ्यांनी जेसोरवर कब्जा करायच्या जवळजवळ आलो. एकदम हेवी फायरिंग झालं आणि जी बटालियन आणि ब्रिगेड टँक्सनी ज्यांनी आम्ही त्यांना बर्बाद केलं गरीबपूरला, ते लोक जेसोरमध्ये आले. 107 इन्फंट्री ब्रिगेड पाकिस्तानची
त्यांचे कमांडर होते ब्रिगेडियर हयात. बरं. पण काय झालं की 6 तारखेला ते तिकडनं बाहेर निघाले आणि खुलण्याच्या बाजूला निघाले, म्हणून जेसोरला ऍक्च्युली अटॅक करून कब्जा करायची गरज नाही पडली. बर आपले ते त्यांनी व्हेकेट केलं. पहाटे 7 तारखेला 2 वाजता मी जेसोर एंटर झालो आणि जेसोरच्या नंतर 10 तारखेला जवळजवळ 9 का 10ला त्यांनी बरेच काउंटर अटॅक केले, ज्याच्यामध्ये आर्टिलरीने आम्ही खूप फायरिंग केलं. त्याच्यामध्ये सांगायची एक गोष्ट म्हणजे एक आपले महाराष्ट्रीयन होते कॅप्टन कुलकर्णी, 67 फील्ड रेजिमेंटचे ओपी ऑफिसर होते. बर त्यांच्या गन्स थोड्या अजून डिप्लॉय व्हायच्या होत्या, तर माझ्या गन्सनी फायर केलं आणि त्यांना आम्ही वाचवलं त्या दिवशी. आणि मग पुढे ॲडव्हान्स केला खुलण्याच्या बाजूला, जिथे एकदम घमासान युद्ध झाला. 13, 14, 15, 16 आणि ती जागा होती शामगंज, घेलतला, दौलतपूर आणि सिरामणी. बर असे त्याच्या आम्ही त्याच्या पुढे पुढल्या advance करत काही प्रसंगांना मला आमची आणखीन 9 आपल्याकडे infantry उजाळा देण्यासाठी यायचंय सर. पण ह्याच सगळ्या प्रसंगाला आतापर्यंत आपण ज्यावेळेस शब्दबद्ध करतायत तर याला मला थोडंसं सुरांची देखील जोड द्यायची आहे. एक खास गीत या निमित्ताने खरं तर आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणून मला ऐकवायचं आहे, ते म्हणजे कर चले हम फिदा. ऐकूयात या सुराच्या माध्यमातून जागवला गेलेला देशाभिमान. तर या विजय दिवसाच्या निमित्ताने सगळ्या शत्रू राष्ट्रांना कायम आपले भारतीय सैनिक सांगत आलेले की म्हणजे आता या सैन्यात बघा, या युद्धात बघा 13 दिवसात आपण पाकिस्तानला धूळ सारली होती, म्हणून जर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कराल तर आमचे सैनिक कायम जीवावरती उदार होऊन आपल्या सीमेच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. यानंतर जय हिंद सन्मानमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.